21 प्रदक्षिणा मारल्या की आपल्या आयुष्यातलं जे काही संकट असेल ते दूर होतं. राम राम मंडळी, आज आपण चैतन्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे अष्टविनायक ट्रिप करणार आहोत. तर या ट्रिपचा अनुभव कसा आहे, एकंदरीत कशी ट्रिप ही जाते, कशा प्रकारे दर्शन होतात, कशी व्यवस्था असते चैतन्य टूर्स अँड ट्रॅव्हल्सची, प्रवाशांना किती आनंद मिळतो, किती हसत खेळत आनंदात हे वातावरण आणि ही ट्रिप पार पडते, हे संपूर्ण तुम्हाला या पूर्ण व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे. आलेला व सिद्धी टेकला सिद्धिविनायक गणपतीला, हे अष्टविनायकापैकी दुसरा गणपती आहे. तर या गणपतीबद्दल तुम्हाला माहिती आहे का काही? नाही ना? थोडक्यात माहिती मी सांगतो. तर हा गणपती सगळ्या गणपतीपेक्षा म्हणजे या गणपतीची सोंड जी आहे, आपले जे अष्टविनायक मधील जे गणपती आहेत त्यातला एकमेव असा हा गणपती का त्याची उजव्या बाजूला सोंड आहे. आणि सगळ्यात शक्तिशाली गणपती म्हणून हे ठिकाण आहे आणि या गणपतीला ओळखलं जातं. म्हणजे या गणपतीचा इतिहास जर असा सांगायचा ठरला तर या गणपतीच्या मंदिरात जर 21 प्रदक्षिणा मारल्या आणि 21 दिवस सलग, तर आपल्या आयुष्यातले विघ्न जे काही संकट असतील ते नष्ट होतात. तर याचं उदाहरण म्हणजे काय, तर पेशव्यांच्या काळात हरिपंत फडके नावाचे सरदार होते. त्या सरदारांचं पेशव्यांनी त्यांचं सरदार पद काढून घेतलं आणि सरदार पद काढून घेतल्याच्या नंतर त्यांनी 21 वेळा 21 दिवस प्रदक्षिणा मारल्या आणि त्यांना ते सरदार पद मिळालं. म्हणून ती पहिल्यापासून त्याची ख्याती अशी ठरलेली आहे की 21 प्रदक्षिणा मारल्या की आपल्या आयुष्यातलं जे काही संकट असेल ते दूर होतं. आणि याची एक प्रदक्षिणा म्हणजे 1 किलोमीटरची आहे. म्हणजे आपण जेवढी एक प्रदक्षिणा मारतो ती तेवढी छोटी नाहीये. फक्त आता जाताना मन भावेने आपलं दर्शन घ्यायचं, आपले चिल्ले पिल्ले सांभाळून व्यवस्थित जायचं, व्यवस्थित गाडीत यायचं, सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्यायची. विनायकापैकी सगळ्यात पहिला गणपती म्हणजे हा मयुरेश्वर आहे. आणि आता आपण तिथं आलेलो आहे. मोरगाव या गावाचं नाव आहे. बरं, आता याला मयुरेश्वर नाव कसं पडलं तर त्याचा एक पूर्वीचा इतिहास आहे. तर तो इतिहास फक्त थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, म्हणजे आपण लवकर दर्शनाला जाऊ. तर तो इतिहास असा आहे, सिंधू नावाचा असुराने या पृथ्वी तलावर खूप मोठा उत्पात माजवला होता. मग त्या टायमिंगला देवाने त्याचा नाश करण्यासाठी गणपतीला आराधना केली. मग गणपतीने काय केलं, त्या गणपतीने मयुरावर आरूढ होऊन त्या सिद्धूचा हे केला, नाश केला, वध केला थोडक्यात. आणि तेव्हापासून मयुरावर आरूढ केल्यामुळं मयुरेश्वर नाव पडलं. आणि हा अष्टविनायकामधला पहिला मानाचा गणपती आहे. आणि मोरगाव गावाचं नाव कसं पडलं, तर या गावात पहिले, आता कमी झाले, पहिले जास्त मोर होते म्हणून त्याला मोरगाव नाव पडलं. इतका सोपा आणि साधा इतिहास आहे या गावाचा, जास्त काही नाहीये. तुम्ही एकदा मंदिर पहा व्यवस्थित, हे तुम्हाला जुन्या काळातलं नाही का फक्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता नंदी कुठं असतो आपला, महादेवाच्या मंदिराच्या समोर. पण या गणपतीच्या समोर तुम्हाला नंदी पाहायला मिळणार आहे. तर त्याचा इतिहास असा आहे का इथून एका महादेवाच्या मंदिरासाठी नंदी घेऊन चालले होते रथामध्ये आणि त्या रथाचं चाक तुटलं आणि तसाच तो नंदी इथं ठेवला गेला आणि तेव्हापासून ते नंदी पण इथं आहे. तर तो पण व्यवस्थित पहा, सगळ्यांचं दर्शन घ्या